अंडा दो प्याजाची जबरदस्त अशी रेसिपी आज मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे। खाण्यामध्ये खूप टेस्टी आणि रेस्टॉरंट सारखा हा अंडा दो प्याजा मसालेदार चटपटा असा रेडी करणार आहोत। तर चला बनवूया जबरदस्त अशी अंडा दो प्याजाची रेसिपी। यासाठी पॅन गरम करायला ठेवलेला आहे, त्यामध्ये 1 टेबलस्पून तेल टाकलेलं आहे आणि 2 मोठे कांदे इथे चिरून घेतलेले आहे आणि कांद्याला आपण इथे परतून घेऊया तेलामध्ये, कांदा सॉफ्ट होईपर्यंत। तर हे बघा कांदा थोडा सॉफ्ट व्हायला सुरुवात झालेली आहे। तर यामध्ये 1 हिरवी मिरची मी टाकून घेतलेली आहे आणि त्याबरोबर मी टाकणार आहे 1 मोठा टोमॅटो रफली चॉप्ड आणि त्याला सुद्धा आपण मिक्स करून घेऊया चांगल्या प्रकारे। हे बघा आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि सोनेरी रंग येईपर्यंत। त्याबरोबर आपण यामध्ये टाकूया मीठ चवीनुसार, हाफ टीस्पून हळद, 1 टीस्पून लाल मिरची पावडर तिखटवाली आणि धने पावडर टाकूया 1 टीस्पून आणि मिक्स करून घेऊया मस्त असं। इथे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। आता यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी सुद्धा वापरायचं आहे, कारण एकदम टोमॅटो आणि कांद्याची पेस्ट जी आहे ना ती आपल्याला एकदम स्मूथ ग्रेव्ही वाली हवी आहे। तर चला थोडंसं पाणी टाकून घेऊया, अर्धा छोटा ग्लास, आणि मिक्स करून घेऊया आणि हाय फ्लेम वरती आपण पाणी ड्राय होईपर्यंत इथे शिजवून घेऊया। मीडियम टू हाय फ्लेम वरती हे बघा थोडंसंच पाणी इथे राहिलेलं आहे। आता हा आपला जो मसाला आहे ना त्याला आपण थंड करून घेऊया आणि थंड झाल्यानंतर आपण ग्राइंड करून घेऊया। तिथपर्यंत आपण एका पॅन मध्ये टाकूया थोडंसं तेल, त्या तेलामध्ये टाकूया थोडीशी हळद 1/4 टीस्पून आणि हाफ टीस्पूनची थोडीशी कमी इथे मी लाल मिरची पावडर टाकलेली आहे, मस्त असा कलर येणार आहे यामधनं। आणि त्यानंतर आपण यामध्ये टाकूया अंडी, बॉईल केलेली अंडी आपण यामध्ये टाकून घेऊया। तर इथे मी 7 अंडी बॉईल करून घेतलेली होती, ती अंडी आपण यामध्ये टाकून मस्त असं सोनेरी लेयर येईपर्यंत आपल्याला इथे अंडीला बॉईल म्हणजे शिजवून घ्यायचं आहे, म्हणजे परतून घ्यायचं आहे। आणि बॉईल केलेले अंडे आहे तर हे बघा मस्त अशी लेयर आलेली आहे गोल्डन अंड्यावरती। तर आता याच तेलामध्ये आणि पॅन मध्ये आपण टाकून घेऊया 1 कॅप्सिकम शिमला मिरची, म्हणजे इथे मी क्यूब्स मध्ये कट केलेली आहे, आणि त्याबरोबर अर्धा कांदा क्यूब्स मध्ये कट केलेला। थोडंसं आपण इथे तेलामध्ये सॉटे करून घेऊया, म्हणजे याचा क्रंचीनेस जायला नको, आणि थोडंसं सॉटे करून मी इथे घेतलेलं आहे। त्यानंतर पॅन मध्ये आपण टाकूया 2 मोठे चमचे तेल। तेल गरम झाल्यानंतर 1 टीस्पून टाकूया बारीक कापलेले आलं आणि लसूण आणि ते मस्त असं तडकवून घेऊया। आणि त्यानंतर आपण जो पेस्ट तयार करून घेतलेली होती कांदा टोमॅटोची, ती पेस्ट आपण यामध्ये टाकून घेऊया, मिक्स करून घेऊया आणि आपण इथे परतून घेऊया मस्त असं या मसाल्याला। तर यामध्ये मी आता टाकणार आहे काश्मीरी लाल मिरची पावडर 1 टीस्पून, गरम मसाला पावडर हाफ टीस्पून, आणि परत इथे मिक्स करून घेऊया आणि आपण इथे परतून घेऊया। तर चला मस्त असं इथे मी परतून घेणार आहे तेलामध्ये हे सर्व मसाला, याने खूप छान रंग सुद्धा येईल आणि त्याबरोबर टेस्ट सुद्धा आपल्या या अंडा दो प्याजामध्ये येणार आहे। तर मी झाकण झाकून इथे ठेवणार आहे 5 मिनिटांसाठी मीडियम टू लो फ्लेम वरती, आणि ही झालेली आहेत 5 मिनिटं। आणि हे बघा मस्त असं तर्री जी आहे ती वरती आलेली आहे आणि मसाला आपला मस्त असा परतला गेलेला आहे। तर हाय फ्लेम वरती परत 1 मिनिट आपण इथे परतून घेऊया आणि त्यानंतर आपण यामध्ये टाकूया फ्राय केलेली अंडी। बघा किती मस्त असा कलर आलेला आहे अंड्यावरती, आणि मिक्स करून घेऊया परत चांगल्या प्रकारे। आणि मिक्स केल्यानंतर इथे अर्धा मिनिट आपण अंड्याबरोबर सुद्धा मसाल्याला परतून घेणार आहोत, आणि अर्धा मिनिट मसाल्याला परतून घेतलेला आहे। त्यानंतर आपण यामध्ये टाकूया जो आपण कांदा आणि कॅप्सिकम फ्राय करून घेतलेला होता, तो कांदा आणि कॅप्सिकम आपण यामध्ये टाकून घेऊया। 1 टीस्पून आपण यावरती टाकूया कसुरी मेथी आणि थोडंसं कापलेला हरा धनिया यानी कोथिंबीर, आणि परत मिक्स करून घेऊया। आणि हा जबरदस्त आता असा आपला अंडा दो प्याजा जो आहे ना तो रेडी होणार आहे। तर चला पहिले परतून घेऊया, परत 2 मिनिटं लो फ्लेम वरती आपण इथे ठेवूया, आणि 2 मिनिटं ठेवल्यानंतर आपली ही जबरदस्त अशी अंडा दो प्याजाची रेसिपी जी आहे ना ती रेडी होईल। तर 2 ते 3 मिनिटं लो फ्लेम वरती शिजवून घेणार आहे। त्यानंतर गॅसची फ्लेम बंद करून घेऊया आणि गरमागरम हा अंडा दो प्याजा आपण सर्व करून घेऊया। खाण्यामध्ये खूप 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 टेस्टी रेडी होतो, तुम्हाला बिलकुल हॉटेलचा स्वाद जो आहे ना तो घरी भेटेल। जे अंडा करी खायला थोडा कंटाळा वाटतो ना अंडा करी खायला, तर अशा प्रकारे अंडा दो प्याजा बनवा, सर्वांना खूप आवडेल आणि बोट चाखून तुम्ही हे जरूर अंडा दो प्याजा खातील। तर रेस्टॉरंट सारखी बिलकुल ग्रेव्ही झालेली आहे। तर रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, आणि चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब सुद्धा करा।